तर उत्तर नेपाळच्या काही भागात पुराचा हाहाकार। अचानक आलेल्या पुरामुळे बाधित भागातील भयावह दृश्य समोर आली। एकूण 13 जलविद्युत प्रकल्पांचे मोठं नुकसान झालंय। सैन्य दलाच्या मदतीने देशभरातल्या 3620 लोकांची सुटका केल्याचं नेपाळच्या गृह मंत्रालयानं सांगितले। बचाव कार्यासाठी लष्कर, सशस्त्र पोलीस आणि पोलीस दल तैनात आहे। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय। उत्तर नेपाळमध्ये पुराचा कशा प्रकारे हाहाकार त्याची ही नवी दृश्य समोर आलेली आहेत। मोठं नुकसान झालेलं आहे। बचाव कार्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत। त्यामध्ये लष्कर असेल, सशस्त्र पोलीस दल आणि असतील, या सगळ्यांकडून बचावाचे प्रयत्न सुरू आहेत। देशभरातल्या एकूण 3620 लोकांची सुटका केल्याचं नेपाळच्या गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण या ठिकाणची पाहतो। एकूण 13 जलविद्युत प्रकल्पांचं यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अचानक पूर आला आणि त्यामुळे बाधित भागातील ही भयावह दृश्य आपण पाहतोय। गाड्यांचं, इमारतींचं, जलविद्युत प्रकल्पांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक मृत्यूही झाले। तब्बल 132 जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा सध्या तरी समोर आलाय। मात्र हा आकडा अजून वाढण्याची भीतीही आहे। 13 जलविद्युत प्रकल्प आहेत, त्यांचं मोठं नुकसान झालंय आणि आतापर्यंत सैन्य दलाच्या मदतीने देशभरातल्या 3620 लोकांची सुटका केल्याचं नेपाळच्या गृह मंत्रालयाने सांगितलंय। आपण पाहतो अनेक पूल जे आहेत ते देखील वाहून गेलेले आहेत। अनेक इमारती देखील अगदी पत्त्यांसारख्या या प्रलयासोबत वाहून गेलेल्या आहेत। 132 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। संपूर्ण नेपाळमध्ये कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे या प्रलयामुळे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे अक्षरशः हाहाकार माजलाय। अनेक इमारती, पूल, नागरिकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याची ही अंगावर काटा आणणारी दृश्य आपण पाहतोय। नेपाळमध्ये पुराचा हा हाहाकार। बचाव कार्य अगदी जलद गतीने सुरू आहे। अजूनही बचाव कार्य सुरू आहे। मात्र आतापर्यंत या प्रलयात 132 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची आकडेवारी सध्या समोर आलेली आहे। तर अनेक जणांना वाचवण्यात यश देखील आलेलं आहे। बचाव कार्यासाठी लष्कर आणि पोलीस दल तैनात आहेत। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबा, स्थलांतरित व्हा असे आदेश सध्या प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। लष्कर असेल, सशस्त्र पोलीस दल असेल आणि पोलीस दल सध्या या ठिकाणी तैनात आहेत। देशभरातल्या आतापर्यंत 3620 लोकांची सुटका केल्याचं नेपाळच्या गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। सबै बोक्यो के भने यो केही छदै छैन यार, सबै छैन के त्यो घर त यस्तरी लिएर आउँदो रहेछ। बेत्रावती बजारमा केही छैन, गदारै छैन बेत्रावती। कहाँ छ र खै ल यति माथि आइदियो, यो पुरै सम्म थियो नि। ठ्याक्कै यहाँ आइपुग्नु पनि। हे भगवान, पुरै त्यो कस्तो एउटा घर पनि छैन, केही छैन बेत्रावतीको त। घर त पुरै लिएर आएर यता राखे। पूरा डैम फुटेर आयो यार, पूरा चाइना को डैम फुटेर आ रहेछ। आमामामामामा ल यहाँ हामीले अब ओहो यार, यो पुरै ड्याम फुटेर आएको। यो घर गयो यो। ल ट्युसली बजारै गयो यार। ल गयो यार। ओ यार, यता आऊ। यता